नमस्कार. स्मार्ट पीएससीच्या नावाखाली जिल्हा परिषद पुणे यांनी कोट्यावधी रुपयाचा खर्च करून धुमाकूळ घातलेला आहे. आणि एक पीएससी आम्ही आत्ता पाहिली, पण ती पीएससी नाही आहे, आरोग्य केंद्र केडगाव. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, जिथं आरो लावलेला आहे तिथं घाणीचं साम्राज्य आहे. जिकडं पाहो तिकडं कचरा आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे. आणि जिल्हा परिषदेचं आरोग्य विभाग स्मार्ट पीएससीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. नक्की आरोग्याबरोबर लोकांच्या खेळतायत का आरोग्यातल्यातून पैसे कमवण्याचा नवीन धंदा जिल्हा प्रशासनाने उभा केलाय का, असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. मित्रांनो, या आरोग्याच्या खेळापायी एका अभागनीचा जीव गेला. 2 बालकं पोरकी झाली. ते घर आज लहान मुलं आईच्या नावाने टाहू फोडतात आणि त्या आईचा प्रेतात्मा कागदात गुंडाळून ते प्रकरण दडपण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली. मृताच्या टोळावरचं लोणी खाल्लं की काय, अशा स्वरूपाची जी मराठी भाषा आहे ते या प्रकरणाशी निगडीत राहते की काय, अशी शंका निर्माण झालेली आहे. हंकारे नावाचे जिल्हा आरोग्य अधिकारी असे सांगतात की डॉक्टर निलिमा लोखंडे ज्या केडगावच्या इन्चार्ज आहेत त्यांची रजा कॅन्सल केलेली आहे. आज आम्ही प्रत्यक्षरित्या तिथे जाऊन पाहिलं. तिथले कर्मचारी आणि आता अस्तित्वात असणारे जे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की डॉक्टर या रजेवर आहेत. या निमित्ताने आता जिल्हा आरोग्य अधिकारी हंकारे साहेब, तुम्ही ऐरणीवर आलेला आहात. तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय हा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. आरोग्याच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळण्याचा एक कार्यक्रम या निमित्ताने दिसू लागलेला आहे. मित्रांनो, स्मार्ट पीएससीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करून ठेकेदाराच्या माध्यमातून पैसे कमवणारी ही यंत्रणा तर नाही का, असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने समोर येतोय. अलीकडच्या काळामध्ये आरोग्याचे प्रचंड 3, 13 आणि 9 पारा वाढलेले आहेत. दौंड तालुक्यामध्ये अनेक रोगावरती अडचण असणाऱ्या रुग्णांना आमदार राहुल कुल आरोग्य दूत म्हणून पैसे उपलब्ध करून देत आहे. आणि या तालुक्यामध्ये येवत येथे कोट्यावधी रुपये खर्च करून ट्रॉमा सेंटर बांधण्यात आलेलं आहे. त्या ट्रॉमा सेंटरमध्ये सुद्धा पुरेशी यंत्रणा नाही. जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांच्या नेमणुका नाही. मग आरोग्याच्या नावाखाली होणाऱ्या मोठमोठ्या इमारती आणि या इमारतींना देणाऱ्या रंगरंगोटी इथून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवतील का? तर तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 27 97 65 56 56 69 16. धन्यवाद.